शाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना नमन करून आज या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी महाएल्गार मेळावा प्रकाश अण्णा शेंडगे, लक्ष्मण हाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी गेले 1 महिनाभर झालं संगीताताई असतील, मी असेन, आम्ही संजय बापू विभूते असतील आणि सांगली जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यामधले प्रमुख नेते मंडळी असतील, व त्यामध्ये जत तालुक्यातले राजेंद्र कोळेकर असतील, पलूस तालुक्यातले संदीप नाना शिसाळ असतील, या जिल्ह्यामध्ये शेकडो बांधवांनी या मेळाव्यासाठी ताकद दिली। आमच्या हाकेला वर दिली भुजबळ साहेब। या जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित नेत्यांनी आम्हाला या मेळावा घेऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले, का मेळावा घेताय असे भी प्रयत्न केले। ज्यांच्या जीवावरती 2-2 पिढ्या नेतृत्व केलं ते आम्हाला ओबीसीचा मेळावा या जिल्ह्यात घेऊ नये म्हणून असं सांगतात आणि वडेट्टीवार साहेबाला या दौऱ्यावर येऊ देत नाहीत। किती दुर्भाग्याची गोष्ट आहे। म्हणजे ओबीसी बांधवांना आपला हक्क या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मांडायचा का नाही, मागायचा का नाही, ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे तुम्ही काय चालतं, पण ओबीसी बांधवांना मात्र या जिल्ह्यामध्ये एकत्रित यायला नाही पाहिजे। त्यांनी एकत्रित आलं तर तुम्हाला काय त्रास होतोय? मराठा समाजाला ज्यावेळी आरक्षण पाहिजे होतं त्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसीतले सर्व पुढारी एकत्ररित्या मराठा समाजाला 50% बाहेर आरक्षण द्या, त्यांच्या खांद्याला खांदा हा लावून सहभागी झालो होतो। आज ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे, या मागणीचं सुद्धा या जिल्ह्यामधील प्रस्थापित आमदार खासदारांना माझं आव्हान आहे। ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आपली सुद्धा भूमिका काळाची गरज आहे। कारण आमच्या या देशामध्ये जन्माला आलो नाही, आमचं बी कर्तव्य या देशाचं प्रतिनिधित्व करायचं। आम्हाला बी भुजबळ साहेबांच्या मागे, लक्ष्मण हाके सरांच्या मागे, प्रकाश अण्णा असतील यांच्या मागे जाऊन काम करण्याची क्षमता या जिल्ह्यामधील शेकडो बांधवांमध्ये आहे। त्यांना सुद्धा तुमच्या बळाची अपेक्षा आहे। पण मराठा समाजाबाबत एक भूमिका आणि ओबीसी बांधवांच्या बाबत एक भूमिका ही चालणार नाही। तिथून पुढच्या काळामध्ये अशी जर भूमिका घेतली, जशास तसं उत्तर दिलं जाईल, तो किती बी मोठा नेता असू दे आणि कुठल्याही पक्षाचा असू दे। कारण आज या ठिकाणी जर वडेट्टीवार साहेब आला आणि आणखी आमच्या कार्यक्रमाची उंची वाढली असती। आम्ही इथल्या प्रस्थापित नेत्यांना भुजबळ साहेब वडेट्टीवार साहेबांना आणण्यासाठी निमंत्रण द्यायला गेलो, पण वडेट्टीवार साहेबाला काही जणांनी येऊ दिलं नाही। मग आम्ही तुमच्याकडे पालख्या वळायसाठी आम्ही जन्माला आलोय का? आमच्या मुलाच्या बाळांच्यासाठी, आमच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र यायचं नाही का? हा प्रश्न आहे। काय नेते मंडळी आम्हाला प्रश्न विचारतात, मराठा समाजाने मतदान दिलं नाही का? 60% ओबीसीनं तुम्हाला प्रस्थापित नेत्यांना मतदान दिलं, त्याचा हिशोब तुम्ही कधी चुका करणार आहे ते सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जाहीर करायला पाहिजे। या जिल्ह्यामधील ओबीसी बांधवांच्या जर केसाला कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला, मी असेल, लक्ष्मण हाके सर असतील, भुजबळ साहेब असतील, प्रकाश शेंडगे, तुमच्या हाकेला रात्री 12 कारण आमच्या हाकेला आव्हान देऊन तुम्ही या जिल्ह्यामधील लाखोच्या संख्येनं बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलाय, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, परंतु आमच्या आव्हानाला, भुजबळ साहेबांच्या, लक्ष्मण हाके सरांच्या आव्हानाला, आणि लक्ष्मण हाके सर या जिल्ह्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी आले, त्यांच्याबरोबर जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की या जिल्ह्यामधल्या बांधवांमध्ये मग मुस्लिम असतील, साळी, माळी, कुळी, धनगर असतील, वडर, या सगळ्यांच्या भावनामध्ये खदखद आहे। भुजबळ साहेब 5 वर्ष आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण हडपून टाकलेलं आहे, त्या ओबीसीमध्ये कुणाला घुसवायचा डाव चाललाय हे या प्रस्थापितांनी डिक्लेअर करायला पाहिजे। का एका समाजावरती तुमचं राजकारण चालणार आहे, ती बी भूमिका डिक्लेअर करणं काळाची गरज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या लोकांना 50% प्रतिनिधित्व मिळते, ते थांबवलेलं आहे।
ते ताबडतोब मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.